नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 6 दिवसाचे 6 नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत. तर सुरुवात करूया त्या पहिल्या पदार्थाला. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटीभर तांदूळ मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक 2-3 तास हे भिजू घालू शकता किंवा एखाद तास भिजवलं तरी पण चालतं. त्याच्यामध्ये एक 3 चमचे मी दही घातलेले आहे. एक उकडलेला बटाटा घातलेला आहे. आता आपल्याला याला पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अगदी 1 थेंबही आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आणि नंतर हे बॅटर एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं आणि असं हाताने फेटून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं हे बॅटर आपल्याला छान पद्धतीने फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकदम फ्लफी असं झालं पाहिजे. तर बघू शकता एकदम हलकं-फुलकं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे रवा घातलेला आहे. तर पोहे खायचा जो चमचा असतो का त्याच्यापेक्षा मोठ्या चमच्याने मी 2 मोठे चमचे याच्यामध्ये रवा घातलेला आहे. तर हा रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि याला 10 मिनिटं झाकून ठेवूयात, जेणेकरून रवा जो आहे का, ते एक्स्ट्राचं पाणी आहे का ते शोषून घेईल. तर इथे 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि जिरे मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात आणि इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तर इथे आपण इनो सोडा या बॅटरमध्ये आपण काहीच वापरलेलं नाही. तर इथे कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल आपलं बॅटर जे आहे का फुललेलं नाही, तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये खायचा सोडा, एक पाव टीस्पूनच याच्यामध्ये खायचा सोडा तुम्ही वापरू शकता. आता इथे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे. त्याला छान असं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे का, ते ओतून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला पूर्ण आप्यामध्ये अप्पे पात्रामध्ये ओतून घ्यायचं आहे. अगोदर काय करायचं, बाहेरच्या साईडला ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून मधल्या साईडला जास्त हीट लागते आणि जास्त गरम होतं. त्यामुळे आपण ही मधल्या जे साचे आहेत का त्याच्यामध्ये शेवटी भरायचं आहे. तर आता हे पूर्ण भरल्यानंतर आपल्याला एक 2-3 मिनिटंच याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिटातच हे छान असे शिजून येतात. तर आता काय करूयात, याला झाकण लावून ठेवूयात आपण. झाकण लावून एक 2-3 मिनिटं याला शिजवून घेऊयात. तर 2-3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त खालच्या बाजूला रंग आलेला आहे आणि आपण इथे इनो सोडा काहीही वापरलेला नाही. तरी पण आपले अप्पे जे आहेत का जे छानपैकी फुललेले आहेत. आता आपण याला खालच्या बाजूने पुन्हा याला भाजून घेऊयात. तर अगदी अलगद हे अप्पे जे आहेत का ते उलटत आहेत. मस्त असे हे तयार होतात. एकदम चवीला भन्नाट असे लागतात. तर नक्की करून बघा मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या घाई-गडबडीमध्ये तुम्ही हे नाश्ता नक्की करून खाऊ शकता. आता खालच्या बाजूने एक 2-3 मिनिटं आपल्याला हे छान असे शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून दोन्ही बाजूने छान असे हे शिजतील. तर थोडं-थोडं वाटल्यास तुम्ही तेलसुद्धा याच्यामध्ये एक-एक थेंब टाकून घेऊ शकता. अगदी तुम्हाला तेलाचा वापर कमी करायचा असेल, तर तुम्ही तसेच सुद्धा हे अप्पे भाजून घेऊ शकता. मस्त असे हे अप्पे भाजलेले आहेत. आता काढून घेऊयात. मी ह्याच्यासोबत खायला एक चटणीसुद्धा केलेली आहे. तर मस्त अशी मी ही दह्याच्या चटणीसोबत सर्व्ह केलेली आहे. तर अगदी पोटभरीचा नाश्ता हा तयार झालेला आहे. अगदी चवीला भन्नाट असे हे अप्पे होतात आणि आपण इनो सोडा न वापरता सुद्धा तुम्हाला मी एक फोडून सुद्धा दाखवते. अगदी मस्त असे आपले हे टम्म फुगून अप्पे तयार झालेले आहेत. अगदी लुसलुशीत मऊ असे आपले हे अप्पे तयार झालेले आहेत. तर एक वेळ नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक मात्र करा. तर आता लागलीच आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर तुम्ही याच्यासोबत दुसरी चटणीसुद्धा सर्व्ह करू शकता तुम्हाला जी आवडेल ती. आता आपण लगेच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी वरई घेतलेली आहे, आपण भगर म्हणतो ती. तर 1 वाटीभर घेतलेली आहे. ती मिक्सरला असं बारीक त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे इथे मी दही घातलेलं आहे आणि शेंगदाणे घातलेले आहेत आणि इथे एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. तो असा वरचं साल्ट काढून त्याला बारीक फोडी करून धुवून स्वच्छ तो घालून घेतलेला आहे. 1 वाटीभर मी भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे. तर तुमच्याकडे शिंगाड्याचं पीठ नसेल तर तुम्ही कोरडा जो साबुदाणा असतो का, तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर आता इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्या पण याच्यामध्ये अशा तुकडे करून घालायचे आहेत, जेणेकरून हे छान असं वाटल्या जाईल. तर ते हे जे अप्पे आहेत का, हे उपवासाला सुद्धा चालतात आणि तुम्ही असे एरवीसुद्धा करून खाऊ शकता. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथे पाणी घालायचं आहे, तर अर्धी वाटी अगोदर घालायचं आहे आणि अर्धी वाटी नंतर मी वाटते वेळेस घातलेलं आहे. टोटल मिळून मला 1 वाटीभर हे पाणी लागलेलं आहे. आता हे आपण जे बॅटर आहे का, ते आपल्याला
याच्यामध्ये एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. पाण्याचा अगदी आपल्याला कमीच वापर करायचा आहे. 1 वाटीभरच मी इथे पाणी घातलेलं आहे. अगदी पाव टीस्पून इथे मी खायचा सोडा घातलेला आहे. आता त्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं जे बॅटर आहे का एकदम फ्लफी असं झालं पाहिजे. अगदी हलकं-फुलकं हे बॅटर तयार होतं. आता इथे मी पुन्हा आप्पे पात्र हे गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये थोडं-थोडं तेल ओतून घेऊयात. तर आता आपण काय करूयात, आप्पे पात्रामध्ये हे बॅटर जे आहे का ओतून घेऊयात. अगदी आपल्याला हे अगदी छान असं हे भरून घ्यायचं आहे आप्पे पात्र. अगोदर कडेच्या जे साचे आहेत का ते भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर मधले साचे आणि याला झाकून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. अगदी जाळीदार असे हे मऊ लुसलुशीत आप्पे तयार होतात. तर नक्की करून बघा. तुम्हाला जर आप्पे बनवायचे नसतील तर तुम्ही ह्याच्या इडल्यासुद्धा बनवून खाऊ शकता. मग मस्त अशा होतात हां. तर आता बघू शकता मस्त अशा आपलं हे आप्पे तुम्ही जाळी बघू शकता. अगदी जाळीदार हे आप्पे तयार झालेले आहेत आणि असं काही नाही की आपण उपवासालाच खाऊ शकतो. असेही तुम्ही नाश्त्याला हे आप्पे करून खाऊ शकता. अगदी छान असे जाळीदार हे आप्पे तयार होतात. आता आपण याला पुन्हा पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला हे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. अगदी 2-3 मिनिटातच हे आप्पे भाजून होतात. थोडं-थोडं तेल असं सोडून घ्यायचं आहे जेणेकरून खालची बाजू ही छान अशी भाजल्या जाईल. तर नक्की ह्या पद्धतीचे आप्पे तुम्ही नक्की करून बघा. मी ह्यासोबत चटणीसुद्धा केलेली आहे. आपली दाण्याची आणि दह्याची चटणी मी यासोबत सर्व्ह केलेली आहे. तर तुम्हाला जी चटणी आवडते त्याच्यासोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. मग बघू शकता खालच्या बाजूने छान असे आपले हे आप्पे भाजलेले आहेत. तर आपण काय करूयात हे आप्पे एका जाळीवर काढून घेऊयात. जेणेकरून त्याची जी वाफ आहे का ती आपल्या ताटाला वगैरे चिटकून ते मऊ पडणार नाहीत. तर खालच्या बाजूनेही वाफ जाईल त्याची. त्यामुळे मी इथे जाळीवर काढून घेते हे आप्पे. मस्त बघू शकता जाळीदार आप्पे तयार झालेले आहेत. तर नक्की करून बघा. अगदी घाई-गडबडीच्या वेळेस तुम्ही हे आप्पे मुलांना डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा करून खाऊ शकता. आणि तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. तर आता आपण काय करूयात, हे सर्व जे आप्पे आहेत का ते काढून घेऊयात आणि राहिलेले सुद्धा ह्याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात. तर अशा जाळीवर तुम्ही हे आप्पे काढून घेऊ शकता अगोदर आणि थोडेसे थंड झाल्यानंतर हे एका ताटामध्ये सर्व्ह करू शकता. तर बघू शकता मस्त असे जाळीदार कुरकुरीत आप्पे तयार झालेले आहेत आणि त्याचा तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता. मस्त असे कुरकुरीत हे आप्पे तयार झालेले आहेत. तर नक्की करून बघा. जाळी बघू शकता, अगदी जाळीदार हे आप्पे तयार झालेले आहेत. तर मी ह्याच्यासोबत एक चटणीसुद्धा सर्व्ह केलेली आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपीला लाईक मात्र नक्की करा. तुमच्या मित्र-मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांना पण असे छान-छान आप्पे खायला भेटतील. तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. मोहरी, जिरं घालून घ्यायचं आहे. आता हे छान तुडतुडल्यानंतर आपल्याला पुढील जिन्नस घालायचे आहेत. तर इथे मी एक कांदा मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला आहे. तो घालून घ्यायचा. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि मी बाजूला जे भात आहे का तो शिजवून घेतलेला आहे तांदूळ. त्याचा छान असा मोकळा-मोकळा भात शिजवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हिरव्या मिरच्या, इथे पत्तागोबी आणि थोडंसं गाजर मी इथे घातलेलं आहे, गाजराचे तुकडे करून. आता एक टोमॅटो घालायचा आहे. आपल्याला हे सर्व जिन्नस आहेत का ते मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचा आहे. आपल्याला हा फ्राईड राईस तयार करायचा आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखा. अगदी आपल्या घरगुती चवीचा मस्त असा हा तयार होतो. अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, कारण आपण काळी मिरी घातलेली आहे आणि इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे लाल तिखट थोडंसं बेताचंच घाला तुम्ही. मुलांसाठी बनवत असाल तर अगदी कमीच घातलं तरी चालतं. आता आपण हे शिजवलेला भात याच्यामध्ये घालून घेऊयात. आता आपल्याला भात घातल्यानंतर अगदी हे अलगद हाताने हे जे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला भात जो आहे का असा तुटला नाही पाहिजे. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने अगदी अलगद आपल्याला हे जो भात आहे का तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता पुढील जिन्नस आपण घालून घेऊयात. 1 चमचाभर मी इथे व्हिनेगर घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तुम्ही सोया सॉससुद्धा घालू शकता.
तर आता आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स व्हावं म्हणून मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्याने काय होईल, आपला भात जो आहे का अगदी मोकळा होईल आणि आपल्याला हलवताना हा भात जो आहे का तो तुटणार नाही. खूप सारी इथे मी कांद्याची पात घातलेली आहे. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत आपला हा फ्राईड राईस तयार झालेला आहे. रंग तुम्ही बघू शकता. अगदी मस्त असा बाहेर जाऊन अगदी महागडा हा पदार्थ ऑर्डर करण्यापेक्षा तुम्ही घरीच करून खाल्लात तर किती मस्त असा आपल्या हाताने पौष्टिक असा पदार्थ होतो आणि कुठल्याही याच्यामध्ये आपण काही प्रिझर्व्हेटिव्ह काही घातलेलं नाही. त्यामुळे एकदम मस्त असा हा फ्राईड राईस तयार होतो. तर आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघू शकता रंग तुम्ही अगदी आपण विकत जसा आणतो त्या पद्धतीनेच झालेला आहे. चवीला तर मस्त भन्नाट झाला होता. तर एकदा या या पद्धतीने नक्की करून बघा. आता वरतून थोडीशी कांद्याची पात आपण याच्यावर टाकून घेऊयात. तर बघू शकता मस्त असा हा फ्राईड राईस तयार झालेला आहे. नक्की करून बघा. सकाळच्या घाई-गडबडीत किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा करून खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. आता लगेच आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घालून घेऊयात. हा जो पदार्थ आहे का आमच्या घरी सर्वांनाच खूप आवडतो आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीचा आहे. तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात. अगदी आपल्याला हे मी रात्रीच्या माझ्या भाकरी उरलेल्या होत्या, तर त्याचा आपण मस्त असे हे कुटके करून घेतलेले आहेत. तर तुम्ही मस्त असे हे सकाळच्या नाश्त्याला करून खाऊ शकता. अगदी चवदार असे होतात आणि आपली भाकरीसुद्धा वायाला जाणार नाही. तर इथे मी हिरवी मिरची आणि लसण आणि अद्रक असा त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. तो पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल. तर आता हे छान असं भाजल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे, हळद पावडर घालायची आहे आणि याला काय करूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर इथे तुम्ही लाल तिखट थोडंसं कमी घातलं तरी पण चालतं, कारण आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तर जर तुम्ही मुलांसाठी किंवा तुम्हाला जास्त तिखट चालत नसेल तर कमी तिखट घातलं तरी पण चालतं. आता इथे एक मी तांब्याभर पाणी घातलेलं आहे. आता या पाण्याला छान खळखळून उकळी काढायची आहे. तर इथे मी रात्रीची दीड भाकर माझी उरलेली होती, तर त्याच्याशी मी बारीक-बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण हे आपलं जे उकळी आलेलं पाणी आहे का त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता चवीनुसार मीठ घालूयात आणि याला छान असं शिजवून घेऊयात. तर हे जे हा जो पदार्थ आहे का आमच्याकडे थोडंसं याला पातळसरच असं खायला आवडतं. त्यामुळे मी हे थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त घातलेलं आहे. तुम्हाला जर एवढं पातळ आवडत नसेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. आता याला छान असं शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता शिजल्यानंतर मस्त असा रंग आलेला आहे. तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावायला जर तुम्ही ताक-मठ्ठा केला तर अगदी छान असं हे लागतं. अगदी उन्हाळ्याचं काहीच खावंसं वाटत नाही, तेव्हा हा पदार्थ नक्की करून तुम्ही खाऊ शकता. आमच्याकडे तर फार असा हा केला बी जातो आणि आमच्याकडे सगळ्यांनाच हा पदार्थ खूप आवडतो. तर नक्की करून बघा. बघू शकता रंग किती छान आलेला आहे. लगेच आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. मोहरी, जिरं घालायची. मोहरी, जिरं छान असं तुडतुडल्यानंतर इथे मी एक मूठभर शेंगदाणे घातलेले आहेत. ते पण असे छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. आता त्यामध्येच एक कांदा घालून घ्यायचा आहे. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हा पण पदार्थ मस्त असा होतो. नक्की करून बघा तुम्ही नाश्त्यासाठी. तर आता आपण काय करूयात याला छान असं परतवून घेऊयात. जेणेकरून जे आपले कांदा आणि हिरवी मिरची आहे का छान असं भाजल्या जाईल. आता इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत. तर हे मूग मी रात्रभर भिजत घातले होते आणि नंतर थोडेसे गाळणीवर ठेवले होते. तर तुम्ही बघू शकता त्याला छान असे मोड आलेले आहेत. तर हे मोड आलेले मूग याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला एकदा पुन्हा छान असं परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असे आपले हे मोड आलेले मुगाची उसळ तयार होते. तर आता इथे मी हळद पावडर घातलेला आहे, लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे.
तर तुम्ही डाएटवर जर असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने मुगाची उसळ करून नक्कीच खाऊ शकता. आता कोथिंबीर घालूयात आणि याला पुन्हा एकदा परतवून घेऊयात आणि याला आपण काय करूयात झाकून एक 2-3 मिनिटं याची वाफ काढून घेऊयात, जेणेकरून आपले जे मूग आहेत का ते छान असे तयार होतील. तर बघू शकता मस्त मुगाची उसळ तयार झालेली आहे. अगदी चवीला भन्नाट अशी होती. तुम्ही जर डाएटवर असाल तर ह्या मुगाची उसळ नक्की करून खाऊ शकता किंवा असंच तुम्ही हे खाऊ शकता, कारण पौष्टिक पण आहे. तर ही मोड आलेली मुगाची उसळ आहे त्यामुळे. तर नक्की करून बघा. आता लगेच आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे. ही एक 4-5 तास मी भिजत घातली होती. आता ह्याच्यामध्ये मी दही घातलेलं आहे 3 चमचे आणि याला छान असं वाटून घेतलेलं आहे. अगदी कमीत कमी पाणी घालून याला आपण छान असं वाटून घेऊयात. आता डाळ वाटल्यानंतर याच्यामध्ये हळद पावडर आणि हिंग घालायचं आहे आणि एक 3-4 मिनिटं याला असं छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे बॅटर जे आहे का अगदी फ्लफी होईल. आता याला झाकून रात्रभर असंच ठेवूयात. तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे. इथे मी आलं आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी बघू शकता तुम्ही थोडंसंच मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता इथे 1 चमचाभर मी इथे इनो घातलेला आहे. आता त्यावर थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि बाजूलाच मी प्लेटला तेलसुद्धा लावून ठेवलेलं आहे आणि पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला हा मस्त खमण जो आहे का शिजवून घ्यायचा आहे. अगदी बघू शकता तुम्ही जाळीदार असा हा गुजराती खमण तयार झालेला आहे. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल ह्या पद्धतीने. आता आपण काय करूयात, हे जे वड्या आहेत का ते काढून घेऊयात. तुम्ही जाळी बघू शकता आपल्या खमणला किती आलेली आहे. मस्त जाळीदार असा तयार होतो. आणि हरभरा डाळीपासूनच आपण तयार केलेला आहे. तर याच्यासोबत लागणारी चटणीसुद्धा तयार करून घेऊयात. तर इथे मी पुदिना, कोथिंबीर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडेसे खमणचे तुकडे घालायचे आहेत. इथे काळं मीठ घातलेलं आहे आणि त्याला पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. आता बघू शकता मस्त आपल्या खमणसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तडका एक मारून घ्यायचा आहे त्याच्यावर. हिरवी मिरची आणि कोथिंबीर वरतून पसरवून घ्यायची आहे. मस्त असा हा आपला खमण तयार झालेला आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला यातील कोणत्या रेसिपी आवडल्या ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाता-जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग अशाच भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. आजच्या पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.